जय शिवराय। आजपासून आपण आपल्या स्वराज्य मोहिमेची सुरुवात करणार आहोत आणि ही सुरुवात आपण आपल्या शिवरायांच्या जीवन प्रवासाची सुरुवात जेथून झाली तेथून म्हणजे किल्ले शिवनेरी पासून करणार आहोत। किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण म्हणून आपण आपल्या या मोहिमेतलं पहिलं पेंटिंग साकारणार आहोत आणि ते आपल्या युनिक कॅनव्हासवर म्हणजे आपल्या MAT वर। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आता निघूया आपण किल्ले शिवनेरी। गणपती बाप्पा। सकाळी लवकर पूजा करून आणि आपल्या शिवरायांचे आशीर्वाद घेऊन साधारण 7 वाजता सर्व तयारीनिशी आपण किल्ले शिवनेरीच्या दिशेने निघालो। पुण्यापासून किल्ले शिवनेरी हे अंतर साधारण 105 किलोमीटर म्हणजे 2 ते 2.5 तास लागतात। पण आपली ही MAT असल्यामुळे आपण 40च्या स्पीडने जाणार, त्यामुळे आपल्याला साधारण लागतील 3 ते 3.5 तास। आणि आयुष्यात पहिल्यांदाच MAT चालवत असल्या कारणाने ही MAT आपल्याला कशी साथ देते तेही पाहण्याची उत्सुकता आहेच। सकाळच्या वातावरणाचा मस्त आनंद घेत आपण 40 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेतला। आता ब्रेकफास्ट केला, मस्तपैकी मिसळ वगैरे खाल्ली आता मी। आता निघूया इथून। आता इथून शिवनेरी 45 किलोमीटर आहे। दोन तास लागतील आपल्याला, काही 40च्या स्पीडने आपण चाललोय कारण जिंदगी आता आपली थोडीशी स्लो झाली आहे। मस्तपैकी नाश्ता केल्यानंतर पुन्हा आपण 40-50च्या स्पीडने प्रत्येक माइल्स एन्जॉय करत शिवनेरीच्या दिशेने निघालो। मंचर, राजगुरुनगर असं करत करत आपण नारायणगावच्या वेशीवर येऊन थांबलो आणि तिथे शिवरायांचे आशीर्वाद घेतले आणि आपला प्रवास पुढे चालू केला। नारायणगाव पासून किल्ले शिवनेरी हे अंतर साधारण 17 ते 20 किलोमीटर आहे। पाऊण तासाने आपण जुन्नर गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलो। आपण ज्या ज्या ठिकाणी स्टॉप घेत होतो त्या त्या ठिकाणी आपली ही MAT लोकांचं लक्ष वेधून घेत होती। त्यांनाही आपल्या MATचं खूप कौतुक वाटेल। जुन्नर शहरामध्ये प्रवेश करताच आपल्याला किल्ले शिवनेरीचं दर्शन होतं आणि आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून डाव्या बाजूने गेल्यास तो रस्ता सरळ आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो। सकाळी 7 वाजता आपण पुण्याहून निघालो आणि 40-50च्या स्पीडने हळूहळू करत आपण 11:30 वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो। पार्किंगच्या जवळ असलेल्या एका स्टॉलवर आपण त्यांना विनंती केली आणि आपल्याजवळ असलेलं सर्व लगेज तेथे ठेवलं आणि आपल्या शिवरायांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी किल्ल्यावर गेलो। शिवरायांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि किल्ल्याच्या अवतीभोवतीचा परिसर पाहून घेतला, जेणेकरून आपल्याला
पेंटिंग करण्यासाठी बाईक पार्क करून किल्ल्याचा व्ह्यू कुठून चांगला मिळेल ते शोधले आणि त्या दिवशी संध्याकाळी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका घरी आपण त्यांना विनंती केली आणि तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लवकर उठलो आणि सर्व तयारी केली आणि काल आपण जे लोकेशन शोधून ठेवलं होतं त्या लोकेशनवरती आपण पेंटिंग करायला निघालो. दाखवायला येईल बाईक पूर्ण झाली ना मग दाखवायला येईल शिवजयंतीच्या वेळेस. बाइक करने के लिए भी मेहनत लगती है. अच्छे व्यू के लिए जो पोजिशन बहुत जरूरी है. फायनली लोकेशनवरती मी आलेलो आहे. इथे व्यू तुम्हाला दाखवतो. तर हे आहे लोकेशन. काल मी इथे येऊन थोडं बघून गेलो होतो की कसं काय प्लॅनिंग करतात आणि थोडंसं रफ स्केच पण केलं होतं काल मी. इथे तुम्हाला दिसत असेल. आता मी आपली MAT सेट करून घेतो आणि आपली पेंटिंगची तयारी करून घेतो. तोपर्यंत आपण आपल्या किल्ले शिवनेरीची थोडक्यात ओळख करून घेऊया. शिवनेरी किल्ला हा स्वराज्यातील एक प्रमुख किल्ला आहे. तसेच हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. किल्ल्याचा आकार हा शंभू महादेवाच्या पिंडीसारखा आहे. आपल्या शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळे ह्या किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख 2 वाटा आहेत. पहिली वाट म्हणजे साखळीची वाट. ही वाट थोडी कठीण आहे पण सुरक्षित आहे. ह्या वाटेने किल्ल्यावर पोहोचण्यास साधारण आपल्याला पाऊण तास लागतो. दुसरी महत्त्वाची वाट म्हणजे 7 दरवाजांची वाट. ह्या वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 7 दरवाजे लागतात आणि ह्या वाटेने जाण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासांचा वेळ लागतो. शिवाई देवीच्या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर आपल्याला देवीचे मंदिर दिसते. शिवाई देवीवर राजमाता जिजाऊंची विशेष श्रद्धा होती. शिवाई देवीच्या श्रद्धेपोटी छत्रपती शिवरायांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूने आपण पुढे गेलो की आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. शेवटचा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर आपण अंबारखान्याकडे येतो आणि ह्याच अंबारखान्याचा उपयोग पूर्वी धान्य साठवण्यासाठी केला जाईल. नंतर पुढे शिवकुंजमध्ये आपल्याला बालपणातील शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचे स्मारक पाहायला मिळते. शिवकुंजाच्या समोरच आपल्याला राजवाड्याचे अवशेष आणि 2 मजली इमारत पाहायला मिळते जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि या स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं. शिवजन्मस्थळाच्या बाजूला आपल्याला एक तलाव दिसतो. त्याचा आकार बदामासारखा असल्या कारणाने त्याला बदामी टाके असे म्हणतात. बदामी तलावाच्या बाजूने आपण 5 मिनिटं चालत गेल्यास करेलोन पॉईंटकडे जातो. अशा प्रकारे एक विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेला आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेला किल्ले शिवनेरी आता आपण आपल्या कॅनव्हासवर म्हणजे आपल्या MATवर साकारणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपला कॅनव्हास म्हणजे MAT आपली वाट पाहत आहे. चला तर मग निघूया. जय शिवाजी, जय भवानी, गणपती बाप्पा मोरया.
आपण हे पेंटिंग आपल्या स्टुडिओमध्ये बसून सहज करू शकलो असतो, पण स्वराज्याच्या सानिध्यात घालवलेल्या प्रत्येक क्षणामुळे आपल्याला शिवरायांचं स्वराज्य हे जवळून अनुभवता येईल आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यात नेहमी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहील आणि आपली ही एमएटी आपल्या कलेच्या माध्यमातून हे शिवरायांचं स्वराज्य सदैव आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. चला तर मग भेटूया आपण पुन्हा आपल्या नवीन मोहिमेवर. तोपर्यंत जय शिवराय. जिंदगी तो ऐसे ही चलती है.